5 मिनिटात होणार स्तन कर्करोगाची तपासणी केईएम रुग्णालयामध्ये अत्याधुनिक मशीन सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मशीनमुळे किरणोत्सर्गाचं प्रमाण 30% कमी दिवा चिपळूण अनारक्षित मेमू सेवा 1 मे ते 7 जून पर्यंत धावणार मेमू ट्रेन दिव्यातून 8 डब्यांची मेमू धावणार शुक्रवार शनिवार रविवार कोकणासाठी मेमू ट्रेन सोमवारपासून खत विक्रेत्यांचा बेमुदत संप खत पुरवठ्यासाठी लिंकिंग बंद करण्याची मागणी खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकारला सहानुभूती मात्र जुन्या पेन्शनबाबत सरकार ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप देशात निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान वर्ध्यात सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी जुन्नर तालुक्यातही अवकाळी पावसाची हजेरी उजनी धरणातून उद्या सकाळी पाणी सोडणार उद्या सकाळी 9 वाजता भीमा नदीमध्ये पाणी सोडणार उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय उन्हाळी पिकांना आणि गावांना फायदा होणार 6 महिने तेल पुरवठा ठप्प होण्याची शक्यता होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणचे सी माइन्स मार्ग सुरक्षित होण्यासाठी 6 महिने लागणार पेट्रोल डिझेलच्या किमती तुर्तास वाढणार नाहीत इंधन दरवाढीच्या केवळ अफवा केंद्र सरकारची माहिती इंधन दरवाढीच्या केवळ अफवा केंद्र सरकारचं स्पष्टीकरण शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल प्रकाशक प्रशांत आंबींना फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात वंचित मैदानात जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन होणार रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मंत्री सरनाईकांच्या निर्णयाला पक्षामधूनच विरोध भाषेचे कठोर नियम लादू नका हा अन्याय संजय निरुपम यांचं सरनाईकांना पत्र मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा ऍक्शन मोडवर रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपानं फरक पडत नाही पण जर अंगावर आलात तर रस्त्यावर मारू अमित ठाकरेंचा मनसे स्टाईल इशारा शिक्षण क्षेत्रात कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष 10वीच्या निकालपत्रातून मराठी हा शब्दच गायब निकालपत्रात मराठी शब्द न लिहिता तिथली जागा रिकामी ठेवल्याचा प्रकार हिदायत पटेल हत्याकांडातील 3 महिन्यांपासून फरार आरोपीला नागपुरातून अटक हत्याकांडातील इतर आरोपी अद्यापही फरार